आणि हातकड्या बेड्या घालायचा प्रश्न नव्हता. मग असं का घडलं? आणि म्हणून आम्हाला चिंता वाटते की व्यापार युद्धामध्ये जेव्हा द्विपक्षीय करार होईल त्यावेळेला भारताच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे. आता तो करार फक्त व्यापार मंत्री करतायत. आमची मागणी आहे, मी बऱ्याच वेळेला अशी मागणी केलेली आहे की त्या चर्चेमध्ये भारताचे कृषी मंत्री आणि उद्योग मंत्र्यांना देखील सामील केलं पाहिजे. व्यापार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल, शेवटी सही व्यापार मंत्र्यांची असेल. पण भारताच्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे जर भारत सरकारनं आपल्या शेतकऱ्यांचं हिताचं संरक्षण केलं नाही तर. लघुउद्योगांच्यावर फार मोठी एक संक्रामक परिस्थिती येणार आहे. म्हणून या दोन्ही मंत्र्यांना सामील केलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे पहलगाम हल्ल्यानंतर विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं गेलं तशा प्रकारे सरकारला जेवढं वाटेल तेवढं विरोधी पक्षांना सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे. पण कारण याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. आपल्या राज्याकडे वळलं तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती फार रसातळाला गेलेली आहे. खंडणीखोरांचं साम्राज्य आहे आणि त्या खंडणीखोरांना राजाश्रय आहे. बीडची घटना ही फक्त खंडणीची होती आणि अलीकडेच आता पुण्यातून 2 सप्टेंबर महिन्यात घडलेली नोव्हेंबर महिन्यात मला वाटतं घडलेली दुसरी घटना उघड झालेली आहे की एका बांधकाम व्यावसायिकेचा अशाच प्रकारे खंडणीच्या प्रकरणामध्ये निगडून खून झाला. बऱ्याच ठिकाणी ज्याच्याकडून खंडणी मागितली जाते ते काही बोलत नाहीत, पोलिसांच्याकडे जात नाहीत कारण त्याचा काहीतरी विपर्यास होईल म्हणून. पण याचं गंभीर स्वरूप असं आहे की मुळातच महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजिबात कुठली औद्योगिक गुंतवणूक होत नाही. बीडसारख्या जिल्ह्यात तर बिलकुल होत नाही. महाराष्ट्रातल्या एकूण 5-6 जिल्ह्यामधूनच 75% आपलं राज्याचं उत्पन्न तयार होतं. मुंबई, पुणे, रायगड, नागपूर, ठाणे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक येतच नाही. तिथं जर एखादा उद्योजक गुंतवणूक करायला आला तर त्याकडनं जर खंडणी मागायचे प्रकार झाले म्हणजे राजकीय आश्रयाखाली असेल किंवा राजकीय नेत्यांच्याकडून असेल तर ते जर थांबवलं नाही तर महाराष्ट्रामध्ये आता जी औद्योगिकरणाची परिस्थिती आहे, एकही मोठा उद्योग आज महाराष्ट्रात येत नाही. आणि याला मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. माझी मागणी आहे की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कक्ष केला पाहिजे की कुठल्याही उद्योगपतींनी असे खंडणीचे धमकीचे फोन आले तर त्याची तक्रार थेट उद्योगमंत्री किंवा गृहमंत्री नाही तर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली पाहिजे आणि हा प्रकार थांबला पाहिजे. एकेकाळी मुंबई शहरामध्ये जे अंडरवर्ल्ड होतं ते मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे खंडण्या वसूल करायचे. पण आपण त्या ठिकाणी निर्धारानं त्या मुंबईच्या अंडरवर्ल्डचा बऱ्याच अंशी बिमोड केला. त्यामध्ये काही एन्काउंटरसारखे प्रकार झाले. पण तशा प्रकारे आणि ह्याला राजकीय आशय असल्यामुळंच हे सगळं होतं आहे. आज उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये ॲपल कंपनीचे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या एकूण